गडचिरोली जिल्ह्यात नक्षल समाप्तीच्या पुस्तकाचं पहिलं चॅप्टर लिहिलं गेलं असं महाराष्ट्राचे गृहमंत्री आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले। निमित्त होतं गडचिरोली जिल्ह्यातलं आतापर्यंतचं सर्वात मोठं नक्षल आत्मसमर्पण। पॉलिट ब्युरो मेंबर, नक्षल चळवळीचा आणि केंद्रीय समितीचा सदस्य असलेला भूपती याने आपल्या 60 सहकाऱ्यांसह म्हणजे जवळपास 61 जणांनी आज आत्मसमर्पण केलं। आणि पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली की गडचिरोलीतला नक्षलवाद जो 4 दशकांपासून आव्हान देत होता, गडचिरोली पोलिसांना अनेक हिंसक कारवाया केल्या, तो नक्षलवाद शेवटच्या घटका मोजतात का किंवा संपत आलाय का? कारण की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंचावरून सांगितलं की 10 नंबरच्या कॅडरचे काही नक्षलवादी आता गडचिरोलीत शिल्लक आहे आणि तेही लवकरच आत्मसमर्पण करतील किंवा त्यांना कारवाईला सामोरं जावं लागेल। 1982च्या आधी गडचिरोलीमध्ये नक्षलवादाने शिरकाव केला आणि तेव्हापासून या सगळ्या संपूर्ण चळवळीमध्ये सक्रिय होता भूपती। मूळचा तेलंगणाचा असलेला हा भूपती जहाल नक्षलवादी, ज्याच्यावर 5 कोटीपेक्षा जास्त इनाम होतं। वेगवेगळ्या 4-5 राज्यांमध्ये तो मोस्ट वॉन्टेड होता। त्यांनी महाराष्ट्र पोलिसांसमोर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर आपली शस्त्र टाकली आणि आत्मसमर्पण केलं आणि आपलं संपूर्ण जे टीम होती ते टीमसुद्धा घेऊन आलेले आहे। आता सगळ्यात मोठं चॅलेंज त्यांनी म्हणून दाखवलं ते म्हणजे शहरी नक्षलवादाचं। परंतु भूपतीच्या आत्मसमर्पणाने पुन्हा एकदा गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवाद आता शेवटच्या घटका मोजत आहे असंच दिसतं आहे। आणि हे मोठं यश आहे महाराष्ट्र पोलिसांचं, महाराष्ट्राचे गृहमंत्री आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं। कारण की जो मूळचा तेलंगणाचा असलेला भूपती, आपल्या राज्यात त्यांनी आत्मसमर्पण केलं नाही, आपल्या राज्यातल्या पोलिसांवर त्यांनी विश्वास न दाखवता महाराष्ट्राच्या पोलिसांवर, महाराष्ट्राच्या गृह खात्यावर विश्वास दाखवला आणि या ठिकाणी आत्मसमर्पण केलं। भूपतीसारखा मोठा नेता, नक्षल नेता जो केंद्रीय समितीचा मेंबर आहे, त्यांनी आत्मसमर्पण करणं ही मोठी बाब आहे। गेल्या काही दिवसांपासून नक्षलवाद्यांच्या चळवळीमध्ये थेटपणे 2 गट पडली होती। त्यातला एक गट होता भूपतीचा का भूपती म्हणत होता की आता शस्त्राच्या हिंसक कारवायाने काही साध्य होत नाही, त्यामुळे आता शस्त्र ठेवली पाहिजे। परंतु नक्षलवादाचा दुसरा गट त्याला विरोध करत होता। तेव्हापासूनच चर्चा सुरू झाली होती की भूपती आता कुठेतरी आत्मसमर्पण करणार आणि त्यासाठी 2 घटना कारणीभूत ठरल्या। काही वर्षापूर्वी भूपतीचा भाऊ किसनजी नक्षल एन्काउंटरमध्ये मारला गेला। दुसरं म्हणजे जानेवारी महिन्यात त्याची पत्नी तारक्का हिने महाराष्ट्रात गडचिरोलीतच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समोर आपली शस्त्र टाकली आणि आत्मसमर्पण केलं। तेव्हापासून त्यांचे प्रयत्न सुरू झाले होते की भूपतीने सरेंडर करावं आणि शेवटी महाराष्ट्र पोलिसांना यश आलेलं आहे आणि हे मोठं यश आहे। कारण की 40 वर्ष म्हणजे 4 दशकं ज्या नक्षलवाद्यांनी भारतीय संविधानाच्या विरोधात जाऊन हिंसक कारवाया केल्या, जे नक्षलवादी भारतीय संविधान मानत नव्हते, लोकशाही मानत नव्हते, त्याच नक्षलवाद्यांना आज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेलं संविधान देण्यात आलं आणि त्यांनी आपली शस्त्र टाकलेली आहे। हा गडचिरोलीच्या विकासात नवीन अध्याय जो आहे तो लिहिला गेलेला आहे। कारण की 4 दशका नक्षलवाद्यांच्या हिंसक कारवायामुळे गडचिरोलीचा विकास कुठेतरी त्या विकासावर परिणाम होत होता, परंतु आता विकासही झपाट्यानं होईल अशी आशा आहे आणि गडचिरोलीतून नक्षलवाद संपण्याच्या मार्गावर आहे असंही म्हणता येईल। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।